दक्षिणमधून विधानसभेसाठी इच्छुक म्हणजे पावसाळी छत्र्या असंच वक्तव्य आमदार सुभाष देशमुख यांनी केले। सोलापूर शहर आणि हद्दवाढ भागातील विविध मागण्यांबाबत आमदार सुभाष देशमुख यांनी पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांची भेट घेऊन सोलापूर शहर आणि हद्दवाढ भागातील समस्यांचं त्वरित निराकरण करण्याच्या पालिका अधिकाऱ्यांना सूचना केल्या। याप्रसंगी खासगी नळ आकारणी शुल्क रद्द करावं, आरोग्य निरीक्षक आणि सफाई कामगारांची संख्या वाढवावी, सुंदरमनगर येथील स्विमिंग पूल क्रीडा विभागास हस्तांतरण करावं यासह विविध मागण्या आमदार सुभाष देशमुख यांनी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडे केल्या। तसंच हद्दवाढ भागातील अमृत 2 योजनेअंतर्गत ड्रेनेज आणि पाणी पुरवठा संदर्भामध्ये प्रारूप आराखडा, नगरोत्थान, दलित वस्तीचे रस्ते आणि ड्रेनेजचे प्रलंबित कामाचा त्यांनी यावेळी आढावा घेतला। आसरा पुलाचं काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, त्या कामाची सद्यस्थिती यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली आणि समस्यांचं लवकर निराकरण करण्याच्या यावेळी सूचना केल्या। याचवेळी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांविषयी बोलत असताना भारतीय जनता पक्षाचे आमदार सुभाष देशमुख म्हणाले की पावसाळ्यात ज्या पद्धतीनं छत्र्या उगवतात त्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकीत देखील छत्र्या उगवलेल्या दिसतायत। प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं आपण आमदार व्हावं, ज्या ज्या कार्यकर्त्याला वाटतं आपण आमदार व्हावं ते इच्छुक असणारच, यालाच तर लोकशाही म्हणायचं, असंही ते म्हणाले। यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी बोलताना प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे आणि निवडणुकीमध्ये उभा राहायचा पण अधिकार आहे, असंही ते म्हणाले। लोकसभा निवडणुकी संदर्भात बोलताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले की ज्या त्या वेळची परिस्थिती वेगळी असते, प्रश्न वेगळे असतात, स्थानिक आणि देशाचे मुद्दे असतात। आमची संख्या मोठी असूनही इंडियावाले जल्लोष करत आहेत, उसना अवसान आणून आनंदोत्सव साजरा करत आहेत, असा टोलाही आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी देशातील इंडिया आघाडीला लगावलाय। जसं छत्र्या उगवतात तसं निवडणूक आले की प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आमदार व्हावं आणि ज्या कार्यकर्त्याला आमदार व्हावं असं वाटतं तो इच्छुक राहणारच। लोकशाही कशाला म्हणायची, त्याला लोकशाही म्हणायची आणि इथं स्वातंत्र्य आहे सगळ्याला उभं राहायचं। मला असं वाटतं की मी दाखवतो ना का आम्हाला दाखवतोय ना, ज्याला ज्याला डोळे आहेत त्यांनी ह्या मतदारसंघातले 2004 ते 2014 आणि 2014 ते 2024 उघडे डोळे ठेवून बघावं, कुठं जर कमी वाटत असेल मी। या प्रसंगी माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, माजी महिला आणि बाल कल्याण समिती सभापती अश्विनी चव्हाण, नगरसेविका मनीषा हुच्चे, श्रीनिवास पुरुड, विशाल गायकवाड, आनंद बिराजदार, अर्जुन जाधव आदींची उपस्थिती होती। ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक लिमिटेड सोलापूर। सोने तारण कर्जावर 9% व्याज दर, प्रति व्यक्ती 4 लाख रुपये कर्जाची सोय, ATM ची सुविधा उपलब्ध, मोबाईल बँकिंग, 24 तास बँकिंग सेवा, NEFT मोबाईल वरून त्वरित रक्कम म्हणजेच फंड्स ट्रान्सफर, IMPS क्षणात इतर बँकेत रक्कम जमा, मिनी स्टेटमेंट, बॅलन्स इन्क्वायरी, लास्ट 5 IMPS ट्रान्झॅक्शन, चेकबुक मागणी, शाखा अंतर्गत फंड म्हणजेच रक्कम वर्ग करण्याची सुविधा, मोबाईल बँकिंग अंतर्गत IMPS व UPI पेमेंटची सुविधा। ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक लिमिटेड सोलापूर, शाखा पार्क चौक, मोबाईल 86 69 92 11 21, दमाणे नगर शाखा 86 69 92 11 23, सिद्धेश्वर पेठ 86 69 92 11 24, अशोक चौक 86 69 92 11 26, विजापूर रोड 86 69 92 11 27, बेलाटी 86 69 92 11 29, मंगळवेढा 86 69 92 11 31।